आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। सांगली जिल्ह्याच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत 10 तालुक्यापैकी 3 तालुक्यात काँग्रेस पक्षाचे सभापती झालेले आहेत। 4 तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून 4 ठिकाणी आलेले आहेत। 2 ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 2 आलेले आहेत आणि भाजप मात्र फक्त एका जत तालुक्यापुरतं मर्यादित सभापतीपद राहिलेलं आहे। हे होणारच होतं। ज्या पद्धतीनं फसवणूक करून सत्तेत आलेले भाजप आहे, लोकांच्या निराशा मोठ्या प्रमाणात झाल्या। महापालिकेत सुद्धा त्यांचा चांगला पराभव जनतेने केला होता, मात्र मागच्या दारानं त्यांनी तिथं प्रवेश केला। त्या ठिकाणी शिवसेना मागच्या निवडणुकीत सुद्धा आमच्या सोबतीनं आमच्या पाठिंब्यावर ज्या त्यांच्या 2 सीटा आल्या ते 2 सीटा त्यावेळेला महापालिकेत आमच्या राहू शकल्या नाही। राष्ट्रवादीचे सुद्धा महापालिकेत आमच्यावर निवडून आलेले लोक, आमच्या पाठिंब्यावर निवडून आलेले लोक आमच्यावर राहू शकले नाही। त्याचा भरपाई पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात या दोन्ही पक्षांनी केलेली आहे आणि ह्या ठिकाणी जी निवडून आलेली लोक आहेत ती कुठल्या चिन्हावर आली हे महत्त्वाचं नाही, त्या कुठल्या विचाराची ते महत्त्वाचं आहे। सगळे एकत्रित एका विचाराची म्हणून ही लढाई लढली होती आणि त्यात पुरोगामी विचार जिंकला ह्याचा अभिमान आहे आणि समाधानी आहे। भाजपच्या पराभवाला सुरुवात केली असं तुम्ही 2 दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं। खरं तर भाजपने सिरियसली घेतलं नव्हतं वक्तव्य, असून गुरवून टाकलं होतं नगर पाटलांनी। हे बघा, एका मर्यादेपलीकडे पैसा आणि दहशत ही काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे। कित्येक वर्ष पैशाच्या आणि दहशत जोरावर सत्तेत राहिलेली आहेत आणि म्हणून मी सांगितलेलं की हे पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल आज पंचायत समितीत यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली, जिल्हा परिषदला ह्याच्याही पेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे। आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराची एकीकरणाची तुम्ही पाहता ही उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार नाही। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।